नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील नवीन अपडेट पाहणार आहोत. राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना खूपच महत्त्वाची ठरली आहे, कारण दरमहा आर्थिक मदतीचा थेट लाभ बँक खात्यात दिला जातो. सर्वात मोठी आणि ताजी बातमी म्हणजे ई-केवायसीसाठी मुदतवाढ पुन्हा एकदा झालेली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना आता 30 एप्रिल 2026 पर्यंत ही प्रक्रिया करता येणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अडकलेल्या महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे. आता प्रश्न असा आहे की ई-केवायसी का इतकी महत्त्वाची आहे? कारण सरकारकडून लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक केली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी केली नाही त्यांचा हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे योजनेतील पडताळणी आणि अपात्रतेबाबतची कारवाई. काही रिपोर्टनुसार अनेक महिलांची पडताळणी सुरू झाली असून चुकीची माहिती, अपात्र निकष किंवा आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्यास लाभ थांबू शकतो. त्यामुळे लाभार्थींनी आपली माहिती अचूक ठेवणे फार गरजेचे आहे. काही बातम्यांनुसार मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा सुरू आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, काही माध्यमांनी 3,000चा डबल हप्ता नवीन जारचा उल्लेख केला असून मात्र नेमका लाभ कोणाला आणि कधी मिळेल हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे लाभार्थींनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटकडे लक्ष द्यावे. जर तुमचा हप्ता थांबला असेल तर सर्वात आधी ई-केवायसी, बँक खाते, आधार लिंक आणि अर्जातील माहिती तपासा. अनेकदा साध्या चुकांमुळे पेमेंट अडकते. त्यामुळे वेळेत दुरुस्ती केली तर पुढचा हप्ता मिळण्यात अडचण येत नाही. मित्रांनो, ही योजना अनेक कुटुंबासाठी मोठा आधार आहे. त्यामुळे तुमची पात्रता, कागदपत्रे आणि ई-केवायसी स्टेटस आजच तपासा, कारण सरकारकडून पुढील टप्प्यात अधिक काटेकोर पडताळणी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. अशीच महत्त्वाची सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्यासोबत राहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.